नमस्कार, मी वाचन चळवळीची जनजागृती करण्यासाठी परभणी ते नंदुरबार असा हा सायकल प्रवास करत आहे आणि या सायकल प्रवासामध्ये नागरिकांना भेटून आम्ही वाचनाची संस्कृती आज घरात किती महत्त्वाची आहे। आपल्याला माहिती आहे की मुलं सगळी मोबाईल ॲडिक्शन झालेली आहेत, पुस्तकं वाचत नाहीत, मोबाईलवरतीच ते असतात आणि म्हणून आता आपल्याला घरामध्ये जसं आपण सहकुटुंब अनेक गोष्टी करतो, जेवण करतो, टीव्ही पाहतो, कार्यक्रमाला जातो, तसं 15-20 मिनिटं अर्धा तास होईना पण रोज आपण मुलासोबत सहकुटुंब पुस्तक वाचन केलं पाहिजे। म्हणजे आपल्या घरामध्ये मुलावरती वाचनाचा संस्कार होईल आणि एकदा जर मुलं वाचण्याची त्यांना गोडी निर्माण झाली तर ते चांगलं शिक्षण घेतील आणि त्यांच्या जीवनामध्ये चांगलं करिअर करतील। एवढंच का, एक चांगला माणूस म्हणून या समाजामध्ये ते जगतील, त्यांच्या चुकीच्या गोष्टीकडे ते जाणार नाही, त्यांच्याकडून चुकीचं पाऊल पडणार नाही, ते निराश होणार नाहीत। आणि म्हणून आपण एवढंच आज संदेश मी तुम्हाला देतो या वावत गावात की आपण सर्वांनी मिळून आपण काय करूया, सहकुटुंब वाचन चळवळ रुजूया, घरामध्येच काय करूया, रोज अर्धा तास वाचन करूया। म्हणजे मुलावरती काय होईल, वाचनाचा संस्कार होईल। वाचनासाठी आम्ही निमित्त शोधूया। सण समारंभ आम्ही वेगवेगळ्या गोष्टीने साजरे करतोय, मग वाचनानं का नाही करायचे? कारण वाचनानंच शिक्षण मिळतं जगामध्ये। वाचन हेच आजही ज्ञानाचं प्रमुख साधन आहे आणि म्हणून आपण पुस्तकं वाचूया आणि आपलं कुटुंब समृद्ध करूया। तो मागील 5 वर्षापासून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून वाचन चळवळ राबवत आहोत। वाचनानं मन मजबूत करू आणि सायकलिंगनं मनगट मजबूत करू या उद्देशानं हा परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास सुरू केलेला आहे। प्रवासामध्ये अनेक ग्रंथालय असतील, शिक्षक असतील, पत्रकार असतील, साहित्यिक असतील, वाचनप्रेमी नागरिक असतील, यांच्याशी संवाद साधून सहकुटुंब वाचन चळवळ रुजू, वाचनाची संस्कृती आपल्या कुटुंबामध्ये रुजू, तरच वाचन संस्कृती रुजेल। म्हणून अक्षरानंद वाचन चळवळ 5 कृती कार्यक्रम देते। परभणी ते नंदुरबार हा 550 किलोमीटरचा हा सायकल प्रवास आज झालेला आहे। महाराष्ट्रात माझा 5000 ते 6000 किलोमीटरचा सायकल प्रवास वाचन चळवळीच्या जनजागृतीसाठी झालेला आहे। 5 कृती कार्यक्रम देते। वाचनाचं महत्त्व सर्वांनाच माहीत आहे, वाचलं मात्र जात नाही आणि म्हणून समाजाला कृती कार्यक्रम द्यावे लागतील। त्यातला पहिला कृती कार्यक्रम म्हणजे सहकुटुंब वाचन करूया। कुटुंबातच मुलावरती वाचनाचा संस्कार करूया। घरामध्येच आपण अर्धा तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं रोज 10 पानं वाचू आणि त्याच्यावरती 5 ओळी सार लिहू आणि त्या संकलित केलेल्या लिहिलेल्या आपण नोंदी केलेल्या वह्या आम्ही 31 डिसेंबरच्या नंतर जमा करू आणि उत्कृष्ट वाचकांचा गौरव सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन करू। दुसरं जे ॲक्शन प्लॅन कृती कार्यक्रम देतोय, वाचनासाठी निमित्त शोधूया। तिसरा आहे पुस्तक वाचन स्पर्धा, बालकासाठी ही पुस्तक वाचन स्पर्धा आम्ही आयोजित करतो। तसेच वाचन संस्कार केंद्र आणि 5वा कृती कार्यक्रम आहे मी वाचलेले पुस्तक। याच्यावरती आपण घरामध्ये गप्पा मारूया, मित्रांशी गप्पा मारूया, भावाशी गप्पा मारूया, दादाशी गप्पा मारूया, आई वडिलांशी गप्पा मारूया, आपण चर्चा करूया। आज या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंद होत आहे। या प्रवासामध्ये रोजचा 90 ते 100 किलोमीटरचा सायकल प्रवास आणि 4 ते 5 गावांना भेटी देऊन त्या ठिकाणी वाचकाशी संवाद। खरं तर हे एक आव्हान होतं, 40 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान, त्यासोबत कधी कधी जोराचा पाऊस या नैसर्गिक अडचणी असतानाही फक्त पॅशन असल्यामुळं हा प्रवास शक्य झालेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।